तिसरा नोटा हा पर्याय आहे. म्हणजे एक उमेदवार असेल तरी दुसरं नोटाचं बटण आहे आणि नोटाचं बटण असल्यामुळे आणि जर नोटाची संख्या जास्त असली तर ती ते परत मतदानाची आहे. त्यामुळे ती निवडणूक प्रक्रिया राबवावी असं माझं. कारण लोकांना मतदानाचा हक्क बजावला गेलाच पाहिजे. त्यांना जो नोटा हा निवडणूक पर्याय दिलेला आहे ते पण ते हे करू शकतात ना की मला हा उमेदवार पसंत नाही. सगळ्यांना गृहीत धरलं गेलं जातं ना. बिनविरोध बोलल्यावरती सर्वांना गृहीत धरलं जातं की यांना तो हे आहे मान्य आहे म्हणून. माझी पसंती नसतानाही मला माझ्यावरती तो उमेदवार लादला जातो. हे पूर्णतः चुकीचं आहे. याला आमचं समर्थन नाही. जे त्याचे जे मतदार आहेत ते कुठे आहेत? तो ऑप्शन आम्हाला हवा. म्हणजे नोटा आणि तो जो उमेदवार तुम्ही दिलाय हे त्याच्या अगेन्स्ट किती आहेत, नोटामध्ये किती जात आहेत ते कळायला पाहिजे. म्हणजे तिकडे निवडणूक व्हायलाच पाहिजे. तो उमेदवार आणि नोटा हा व्हायलाच पाहिजे. कळेल मग त्याच्या उमेदवाराच्या अगेन्स्ट किती लोक आहेत. मतांची चोरी, वोट चोरी भरपूर ठिकाणी झालेली आहे आणि जनतेला सुद्धा हे माहीत आहे की भाजप पक्ष हा वोट चोर आहे म्हणून. आणि जे पक्षातले त्यांनी उमेदवार जे दिले आहे, जे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांना तिकीट न देता त्यांनी जे जवळचे होते त्यांना दिलं, तर हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे पण भाजप पक्षामध्ये भरपूरशा लोकांची नाराजगी आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. काल 2 दिवसांपासून एक मोठी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये रंगली आहे. ती चर्चा अशी आहे की मुंबई म्हणजे सर्वच ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये अर्ज मागे घेण्याची जी शेवटची तारीख होती त्याच दिवशी निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया पार न पाडता काही उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित केलेलं आहे. आणि असे जवळपास 60 ते 70 उमेदवार आहेत, महायुतीचेच आहेत, ज्यांना निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण न होताच म्हणजे 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल लागायचा होता, परंतु 30 तारखेलाच त्यांचा निकाल लागला आणि त्यामुळे हे बिनविरोध जे विजयी घोषित करण्यात आलेले आहेत त्यावरून आता नवा वाद निर्माण झालेला आहे. महायुतीचे आहेत, त्याच्यामध्ये 44 भाजपचे आहेत, 20-22 शिंदेचे आहेत, अजित पवारांचे देखील काही उमेदवार आहेत ज्यांना बिनविरोध विजय घोषित केलेला आहे. हे महायुतीचेच कसे विजयी होत आहेत? ह्यामागे दडपशाही आहे का, दबाव आहे का, पैशांचा किंवा आमिषांचा वापर केला गेला का? आणि यावरून आता विरोधी पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला आहे. विशेष करून मुंबईमध्ये राज ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेला आहे. ते आता कोर्टामध्ये जाणार अशी देखील भाषा करतायत. आपण आज दादरच्या शिवाजी पार्क या परिसरामध्ये आहोत आणि तिथल्या लोकांच्या ह्या संदर्भातल्या काय प्रतिक्रिया आहेत, लोक ह्याला कसं बघतायत, काय ही निवडणुकीची प्रक्रिया योग्य आहे का, ह्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही दादरकर आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. काय नाव सर आपलं? प्रमोद मुणगेकर. राहायला इथेच? हो, शिवाजी पार्क. आता 2-3 दिवसापासून तुम्ही बघतच आहात. वाटतंय की हे योग्य झालंय म्हणून निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण न करता एखाद्या उमेदवाराला फक्त त्याच्या समोर कोणी उभा नाहीये म्हणून त्याला विजय घोषित करणं? ॲक्च्युली त्याचं जर कार्य जर चांगलं असेल आणि तो लोकप्रिय उमेदवार असेल आणि तो जर तो बिनविरोध आला तर त्याला काही हरकत नाही. नाही पण लोकांनी वोटच केलं नाही ना, तो लोकप्रिय आहे की नाही हे कसं समजणार? त्याची लोकप्रिय आणि त्याचं कार्य बघून समोरचा उभाच राहिला नसेल तर मग ते योग्यच आहे असं समजा. मग निवडणुकीची प्रक्रिया म्हणजे निवडण्याचा अधिकार आणि नाकारण्याचा अधिकार हे दोन्ही गोष्टी. समोर त्याची लोकप्रियता आणि कार्य असेल आणि समोरचा कोण उभाच राहायला घाबरत असेल तर मग त्याची गरजच नाही भासणार. लोकशाही दडपशाही असेल, काय दादागिरी असेल आणि समोरच्या ह्याला उभा कॅन्डिडेटला उभं राहायला देत नसतील तर नक्की त्याची चौकशी झाली पाहिजे. असेच आरोप गोष्टी आहेत ना. असेच आरोप जे आहेत ते राज ठाकरे यांच्याकडून केले जातात. नाही, आरोपासाठी आरोप, मी असं स्पेशली एका पार्टीबद्दल बोलत नाही, पण आरोपासाठी आरोप विरोध हा आपल्याकडे होतच असतो. पण जर त्यातलं तथ्य असेल हे गव्हर्नमेंटने पडताळून पाहावं. परंतु लोकशाहीमध्ये निवडणूक एक मोठी प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेमधून जर लोकच मायनस झाले किंवा लोकांनाच त्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून नाही घेतलं गेलं तर मग लोकशाही कसली? लोकशाही म्हणजे लोक आहेत ना. एकदम बरोबर आहे, पण जर समोरचा कॅन्डिडेटच वीक असेल आणि त्याच्या समोरचा कॅन्डिडेट जर स्ट्रॉंग उभा राहिला असेल तर त्याला विड्रॉ होण्यापहिले पर्यायच नाही उरत. आता कोलाब्याला कॅन्डिडेटच मिळत नाही कारण सगळे हाय सोसायटीतले लोक आहेत. तिकडे फार एकदम काँग्रेसचे तर कोणच नाही आहेत. आता मी त्या फोर्ट एरियात याच्यात वाढलेलो, सगळं बिझनेस कम्युनिटी आहे. तिथे समोर कोणतरी धरून बांधून एखादा कॅन्डिडेट उभा करावा लागतो. बऱ्याच वेळा त्यांची डिपॉझिट गेलेली आहेत. मग अशा वेळी काय करणार? मग बिनविरोध उभे राहिले तर ठीकच आहे. स्वतःचा एखादा
इन्सल्ट करून घेण्यापेक्षा कोण उभंच राहत नाही. हां, दडपशाही हे असेल, दादागिरी असेल आणि समोरच्याला काहीतरी तिकीट घेण्यापासून परावृत्त केलं असेल तर त्याची चौकशी व्हावी. पण ती म्हणजे निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे. उमेदवार अर्ज मागे घेत आहेत हा त्यांचा ऐच्छिक प्रश्न आहे, परंतु निवडणुकीमध्ये लोकांना वोट करण्याचा अधिकारच न देणं आणि एखाद्या कॅन्डिडेटला विजयी घोषित करणं हे किती योग्य आहे? नाही, त्याबद्दल निवडणूक आयोगच सांगू शकेल. पण समोरचा कॅन्डिडेटच नसेल आणि स्पर्धाच नसेल तर निवडणूक घेण्याची प्रक्रिया तर होणारच नाही. पण त्याच्याबद्दल निवडणूक आयोगच जास्त कायदेशीर माहिती देऊ शकेल. तुम्हाला माहिती असेल नोटाचा एक ऑप्शन आहे, म्हणजे जरी एक उमेदवार असेल आणि त्याच्या विरोधामध्ये कोणी नसेल, तो एकमेव असेल, तरी देखील लोकांना नोटा नन ऑफ द अबव हा पर्याय आहे. मग ही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जर ही प्रक्रिया झाली असती आणि जो एकमेव कॅन्डिडेट उभा आहे, उमेदवार उभा आहे, त्याच्या विरोधामध्ये लोकांनी जर नोटाचा पर्याय निवडला असता तर मग तो पराभूतच झाला असता, परंतु ही प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. नाही, पण समोरचे उभे राहिलेत नाही, त्यानेच अर्ज पण एक ऑप्शन आहे ना, जरी ते सगळे कॅन्डिडेट मागे गेले तरी नोटाचा एक ऑप्शन आहे. हो, आहे, बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया व्हायला पाहिजे होती की नाही? प्रक्रिया व्हायला पाहिजे. येस, बरोबर आहे, प्रक्रिया व्हायला पाहिजे. तुम्ही सर बोलाल, काय म्हणणं आहे तुमचं यावर? तर नाही, याच्यात सिनियरो 1 आणि 2 असे 2 भाग आहेत. सिनियरो 1 जसे मुणगेकर साहेब म्हणाले की बाबा त्याची लोकप्रियता आहे आणि समोरच्या पार्टीचा उमेदवार पण त्याचं कार्याची दखल घेत असेल की बाबा ह्या उमेदवाराने इथे काम केलं, तर बऱ्याच वेळा त्याला रिस्पेक्ट म्हणून बाकीचे उमेदवार मागे येतात. हा एक सिनियर आहे त्या केसमध्ये त्या उमेदवाराला. परंतु माझं असं म्हणणं आहे, जरी ती झाली तरी निवडणूक जशी आता परीक्षा असते एखादी, तर परीक्षेच्या रिझल्टच्या दिवशीच परीक्षा डिक्लेअर, ज्याचे उत्तरपत्रिका लवकर तपासली म्हणून त्याचा निर्णय लवकर देत नाही, ती जी डेट असते त्या दिवशी निवडणूक प्रयोगाने करावं. सिनियर 2मध्ये की समजा त्याच्यामध्ये असं वाटलंय की लोकांची कंप्लेंट आले, कारण काही लोक कंप्लेंट करायला पण धजावत नाहीत बिकॉज ऑफ दडपशाही, तुम्ही जे म्हणालात ते. अशा केसमध्ये निवडणुकीकडे कंप्लेंट आली असेल तर त्यांनी एखादा निरीक्षण म्हणून त्याच्याकरता एक चौकशी आहे किंवा काहीतरी एक स्वतंत्र ती निवडणूक आयोगाला जास्त पद्धतीने माहिती आहे, तशी करून जर त्याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर त्या केसमध्ये नक्कीच निवडणुकाने चौकशी करायला पाहिजे. आणि माझं अजूनही म्हणणं आहे की निवडणुकीच्या दिवशी डिक्लेअर करा, बिकॉज इट इज अ प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये दुसऱ्या मतदारांच्या संघावरती प्रभाव पडू शकतो. हे बिनविरोध आले. आणि तिसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा तुम्ही जो सांगितला त्याच्याशी मी 100% मत आहे की तिसरा नोटा हा पर्याय आहे. म्हणजे एक उमेदवार असेल तरी दुसरं नोटाचं बटन आहे आणि नोटाचं बटन असल्यामुळे आणि जर नोटाची संख्या जास्त असली तर ती ते परत मतदानाची आहे, त्यामुळे ती निवडणूक प्रक्रिया राबवावी असं माझं मत आहे. पण शेवटी निवडणूक आयोगाकडे काही रूल्स वगैरे असतील तर त्याचं उत्तर निवडणूक आयोग जास्त समाधानकारक सांगू शकेल असं माझं मत आहे. तुम्हाला असं वाटतंय का की ह्या प्रक्रियेमध्ये म्हणजे बिनविरोध जे आहे त्याच्यातून नागरिकांचा जो मताचा अधिकार आहे त्यापासून त्यांना परावृत्त केलं गेलंय, त्यापासून त्यांना लांब ठेवलं गेलं? नोटाचा पर्याय तुम्ही सांगितल्याप्रमाणे परावृत्त केलं हे मान्य मला आहे की जर नोटा पर्याय नसताना तर मी मान्य केलं असतं. पण एक उमेदवार आणि दुसरा नोटा, लोकांनी जर नोटा केलं तर तिथे निवडणूक परत घ्यावी लागेल आणि त्यावेळी पक्षाला तो उमेदवार बदललेला पण लागेल कदाचित पुढे, म्हणजे किंवा मग कदाचित नोटा असल्यामुळे मग दुसऱ्या पक्षाचे उमेदवार पण तिथे परत उभे राहू शकतात. हा एक मात्र मार्ग आहे. फक्त निवडणूक आयोगाने ते चेक करावं असं माझं म्हणणं आहे. म्हणजे कसं त्या पूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन कसं बसतं, किंवा आता तुम्ही म्हणताय कोर्टात जर गेले तर कोर्टात पण त्याची नक्कीच छाननी होईलच व्यवस्थित. आमिष दाखवली जाणं, बळाचा वापर करणं, धमकावणं, दबाव तंत्राचा वापर करणं, हे सगळे आरोप होत आहेत ना. ते आरोप झाले तर मग निवडणूक आयोग त्याची सक्षम चौकशी करेलच, आरोप झाले तर. कारण आरोप बघा, प्रत्येक गोष्टीत आरोप तर होताच आणि प्रत्येक आरोपात तथ्य असतं असं नाही, पण त्याची चौकशी व्हायला पाहिजे आरोप झाल्यानंतर. ठाण्यामध्ये मनसेचे जे जिल्हा प्रमुख आहेत तिथले अविनाश शिंदे यांनी असा आरोप केला आणि त्यांच्याकडे तसे पुरावे पण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या अविनाश जाधव, तर त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या उमेदवाराला 5 कोटींचं आमिष दिलं गेलं, 5 कोटी रुपयांचं आमिष दिलं गेलं आणि त्यानंतर त्यांचा फॉर्म जो आहे तो मागे घेतला गेला. नाही, पण त्याच्या बाबतीत निवडणूक चौकशी, कारण कसं मध्ये आरोप केल्यानंतरची चौकशी झाल्याशिवाय तो आरोप सत्य आहे की नाही सांगता येत नाही ना. असे आरोप तर भरपूर होतात आणि अशा आरोप केलं तर मग निवडणूक प्रक्रिया पण होणार नाही, आरोपामध्ये पण ती अडकली जाईल. त्यामुळे त्याच्यामागे ना स्वतंत्र आयोग करून की एक SOP तयार करायला पाहिजे की अशा आरोप झाल्यावर काय काय स्टेप्स घ्यायला पाहिजे. ते जर केलं तर पण त्याची चौकशी मात्र व्हायला पाहिजे, एवढं निश्चित. संजय कामत, राहायला इथेच दादरमध्ये. हो, शिवाजी पार्क. ही जी काय बिनविरोध निवड तर नाही म्हणता येणार, बिनविरोध विजयी जे कॅन्डिडेटला केलं गेलेलं आहे गेल्या 2 दिवसांमध्ये 70 पेक्षा जास्त कॅन्डिडेट असे विजयी झालेले आहेत, त्यावर काय प्रतिक्रिया आपली? नाही, हे सगळं मतदानावर सोडवायला पाहिजे, मतदारांवर. कारण त्यांना तो कॅन्डिडेट ॲक्सेप्ट आहे किंवा नाही हे मतदारांनी स्वतः ठरवावं.
नाही पण त्यांना ऑप्शनच नाही आहे ना. कारण त्यांना नोटाचा ऑप्शन आहे. त्यामुळे मतदारांनी ते ठरवावं की हा कॅन्डिडेट आपल्यासाठी सुटेबल आहे की नाही. कुठल्याही 3 पार्टीने संगनमत करून किंवा हाच आमचा कॅन्डिडेट उभा राहणार म्हणून उभं करणं म्हणजे यांच्या मतदारांच्या हक्कावर गदा आणण्यासारखी आहे. मतदारांनी ॲक्च्युली ठरवायला पाहिजे की हा जो कॅन्डिडेट त्यांनी उभा केलेला आहे तो त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही. सोसायटीची किंवा याची मिटिंग हे नाही आहे, इलेक्शन नाही आहे. पण निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की हे नियमानुसार होत आहे आणि ते आहे पण 1951चा जो प्रतिनिधित्व कायदा आहे त्यानुसार जर एकच उमेदवार असेल, अधिकृत एकच उमेदवार असेल तर ती तिथे निवडणूक घेण्याची गरज नाही आहे असं नियमामध्ये म्हटलेलं आहे. पण नोटाचा ऑप्शन कशासाठी ठेवला आहे? नोटाचा ऑप्शन कॉन्ट्राडिक्टरी होतो ना त्याच्यासाठी. जर असा नियम असेल तर नोटाचा ऑप्शन हा कॉन्ट्राडिक्टरी होतो. याच्यावर यांनी खुलासा करायला पाहिजे. पण तुम्ही म्हणताय की संगनमताने वगैरे असं करून नाही, काय? मी संगनमतानी म्हणत नाही. 4 पार्ट्यांनी ठरवलं की 4 लोकांना 4 लोकातला हा माझा बिनविरोध आहे. पण तो मतदारांना मान्य आहे की नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नोटाचा ऑप्शन असताना तुम्ही हे स्वतः ठरवणं म्हणजे मला वाटतं नियमांच्या विरुद्ध आहे. आता सर्वात जास्त नियम तर निवडणूक अधिकाऱ्यांनाच माहिती आहे. ते आम्हाला त्याच्यातले डिटेल खाचेखुचे माहीत नाहीत. पण याच्यावर त्यांनी अधिकाऱ्यांनी हे करावं. काही आरोप होत आहेत की पैशाचा वापर झालाय. अगदी अविनाश जाधव जे ठाण्याचे काय मत नाही याच्याबद्दल आमचं काय मत नाही आहे. म्हणजे त्यांना धमकावण्यात आलंय, आमिष दाखवली जात आहेत आणि मग त्यांना विड्रॉ करायला सांगितलं. हे असं आमचं काय म्हणजे आम्हाला काय माहित नाही याच्याबद्दल. परंतु मतदारांना त्यांच्या अधिकारांपासून दूर ठेवलं गेलंय, वंचित ठेवलं गेलं असं तुमचं म्हणणं आहे? नाही असं पण मी म्हणत नाहीये. मतदारांच्या हा ऑप्शन मतदारांना टाकावा की बा हा बिनविरोध सगळ्या पार्टी थ्रू हा माणूस निवडणुकीला उभा आहे, तुम्ही निवडून द्या. कारण नोटाचा ऑप्शन तुम्ही दिलाय का अर्ध्या मेंबरनी जर सांगितलं हा माणूस आम्हाला नको आहे तर ऑप्शन खारिज होतो ना. पार्ट्यांनी केलं त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. पण हे ज्या वेळेला मतदारांच्या अधिकारात येते तर मतदारांनी ठेवायला पाहिजे. नाही तर नोटाचा ऑप्शनच काढून टाकायला पाहिजे. तोच ठेवता कामा नये की मग त्या नियमानुसार असेल, निवडणूक अधिकारी त्याप्रमाणे ठरवतील. नोटाचा ऑप्शन ठेवल्यानंतर तुम्ही तो माणूस म्हणजे हा बिनविरोध म्हणजे कसा काय तो नोटाच्या ऑप्शन मध्ये कसा येतो? नोटाचा ऑप्शन मग कशासाठी ठेवला असं झालं. मला तुम्ही पसंत नाही आहात, मला ऑप्शन आहे ना नोटामध्ये जाण्याचा. माझं नाव रितेश गोपालराव खंडारे. राहायला कुठे? मी नागपूरचा आहे. तर कुठून आलात म्हणजे कशासाठी आलात हा काय मुद्दा नाहीये. निवडणुकीची प्रक्रिया पार न पडता एखाद्या उमेदवाराला विजय घोषित करणं हे किती योग्य आहे? आणि असं महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे 70 उमेदवार जे आहेत महायुतीचे ते असे निवडून आलेले आहेत किंवा विजयी झालेले. नाही हे बिलकुल चुकीचं आहे. जसं होत होतं त्या पद्धतीने आता होत नाही. म्हणजे जे भाजप पक्ष जे आहे हे स्वतः म्हणजे तानाशाही केल्यासारखं करत आहे. म्हणजे आधी जसं जनतेमधून उमेदवार निवडून द्यायचं, आता म्हणजे पक्ष स्वतः निर्णय घेत आहे. तर यामध्ये जनतेतला तो नेता झालाच नाही. म्हणजे जर काम जर करायचं आहे तर जनता मग कामासाठी कोणाकडे मागणार? म्हणजे जर काम आहे नगरपालिकेचं तर काम कोणाकडून करून घेणार? असं वाटतंय का की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनतेचा जो अधिकार आहे मताचा त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवलं गेलंय? नाही, बिलकुल वंचित ठेवलंच गेलं आहे. आता जसं आपण बघतो की भरपूरशा महाराष्ट्रामध्ये आता भरपूर ठिकाणी मतांची चोरी, वोट चोरी भरपूर ठिकाणी झालेली आहे. आणि जनतेला सुद्धा हे माहीत आहे की भाजप पक्ष हा वोट चोर आहे म्हणून. आणि जे पक्षातले त्यांनी उमेदवार जे दिले आहे, जे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांना तिकीट न देता त्यांनी जे जवळचे होते त्यांना दिलं, तर हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे पण भाजप पक्षामध्ये भरपूरशा लोकांची नाराजगी आहे. म्हणजे आता तुम्ही उल्लेख केला म्हणून ज्या पद्धतीने निष्ठावानांना डावललं जात आहे आणि इतर पक्षातून आलेल्या लोकांना तिकीट दिलं जात आहे, ह्यावर काय म्हणा? हो, तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की मी कोणत्या पक्षाचा नाही आहे.
माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जो निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे आपल्या पक्षासाठी वर्षानुवर्ष काम करत आहे, म्हणजे झटच आहे कार्यकर्ता, म्हणजे त्याला असं वाटतं की आपल्या पक्षाने कुठेतरी चांगलं काम केलं पाहिजे, मी माझ्या एरियात माझ्या प्रभागात काम केलं पाहिजे, तर माझं असं म्हणणं आहे की त्याच उमेदवाराला तिकीट द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मी संजय पडियार, राहायला बदलापूर. जे हे आता जे काही निवड झालेली आहे बिनविरोध, काय प्रतिक्रिया आपली, योग्य आहे अयोग्य आहे? नाही, हे क्रिया जरा अयोग्य आहे ती, कारण आपण जन्मतातून निवडून देतो, हे डायरेक्ट कोणी ठराव टाकेला आम्हाला बिनविरोध पाहिजे असं नाही झालं पाहिजे, कारण हे ज्या मतदारावरती अन्याय होते. बरोबर ना, कारण जे पूर्वीची जी आपली पारंपरिक जी पद्धत आहे निवडणुकीची त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे सगळे. कारण कोणी उद्या म्हणेल की बाबा मला बिनविरोध निवडून द्या आणि त्यांच्यापासून निवड, असं योग्य नाही ते. योग्य नाही असं म्हणणं. आपलं काय म्हणणं, काय नाव सर आपलं? माझं नाव संतोष पडियार. हे योग्य आहे अयोग्य आहे? हे पूर्ण अयोग्य आहे बिनविरोध होणं. कारण लोकांना मतदानाचा हक्क बजावला गेलाच पाहिजे. त्यांना जो नोटा हा निवडणूक आहे पर्याय दिलेला आहे, ते पण ते हे करू शकतात ना की मला हा उमेदवार पसंत नाही. सगळ्यांना गृहीत धरलं गेलं जातं ना, बिनविरोध बोलल्यावरती सर्वांना गृहीत धरलं जातं की यांना तो हे आहे, मान्य आहे म्हणून. माझी पसंती नसतानाही मला माझ्यावरती तो उमेदवार लादला जातो. हे पूर्णतः चुकीचं आहे, याला आमचं समर्थन नाही. आणखीनही काही नागरिक आहेत. काय नाव सर आपलं? विलास पडियार. राहायला इथेच आपण? हो, मी खारला. पण आता प्रक्रिया पण केली, सगळं आहे, त्यात एक नोटा ऑप्शन पण आहे ना, जे त्याचे जे मतदार आहेत ते कुठे आहेत? मग तो ऑप्शन आम्हाला हवा. म्हणजे नोटा आणि तो जो उमेदवार तुम्ही दिलाय म्हणजे त्याच्या अगेन्स्ट किती आहेत, नोटामध्ये किती जात आहेत ते कळायला पाहिजे. म्हणजे तिकडे निवडणूक व्हायलाच पाहिजे. तो उमेदवार आणि नोटा हा व्हायलाच पाहिजे, कळेल मग त्या उमेदवाराच्या अगेन्स्ट किती लोक आहेत. ही प्रक्रिया पार न पाडता मतदारांना त्यांच्या अधिकारांपासून, जो राईट टू वोट आहे त्या अधिकारापासून वंचित ठेवलं गेलं. चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. तिकडे ती अन्याय आहे सगळं, मतदारांवरती आमच्यावर अन्याय आहे. 5 वर्षानंतर एकदा संधी भेटते. 5 वर्षानंतर आमचा अधिकार द्यायची जी संधी असते ते त्यासाठी हे लोक, नेते मंडळी असतील, हे पैशाच्या माध्यमातून या कोणत्याही दबाव यंत्रणेखाली हा एक लोकांवरती केलेला अन्याय हा. तुम्ही निवडणूक आम्ही लढा अधिकार चला. मतदानाचा कुठे बजवायचा? आम्हाला पर्याय दिलेला आहे ना निवडणूक आयोगाने. एक उमेदवार असला तरी आमचा अधिकार झाला पाहिजे ना, तो मिळत असं आहे. नाही. हा, तो हे मिळत पूर्ण नाही. अन्याय आहे लोकांवरती, हा. नागरिकांवरती आणि मतदारांवरती. काही लोकांवरती हे लादलं जातं मग 5-5 वर्ष. त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, सगळं बंद झालं पाहिजे, तरच आपली लोकशाही नांदेल ना, त्याचा काही उपयोग नाही त्याचा. आमिष दाखवले गेले, बळाचा वापर केला गेलाय, हे पण आता काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतात. असणार ते असणारच. कारण काय काय प्रभागात बघितलं तर जवळजवळ 9 अपक्ष पार्टी त्यांनी घेतल्यात, म्हणजे काहीतरी असणार. असे कोण पार्टी येऊ शकत नाही, असणार काय. ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. काही लोक कोर्टात जाण्याची भाषा करतायत. व्हायलाच पाहिजे. कारण हे कुठंतरी राजकारणाच्या नावाखाली दबाव यंत्रणा, दिल्लीपासून ते महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये पण त्यांचंच सरकार आहे, इथे पण तेच त्यांचंच सरकार आहे. जो इच्छुक उमेदवार असतो त्यांनी काय करायचं? 5-5 वर्ष त्याचं पण काहीतरी स्वप्न असतं ना कार्यकर्त्यांचं, की मी कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. हे सगळं त्यांचं ह्याच्यावरती मोठी चौकशी व्हायला पाहिजे. जे गव्हर्नमेंटच्या सोडून जे दुसरी एक ही असेल ती CBI सारखी, या निवडणूक आयोग हे भ्रष्टच असणार. एका बाजूला आरोप असा पण होतो की EVM मुळे आमचं मत कुठे जातं हे आम्हाला कळत नाही, नाही, हे आणि सत्य आता तर मत द्यायलाच मिळत नाही. सत्य आहे की आम्ही मतदान कुठे करतो हे कळत नाही. आता वोटिंग होते आणि तुमचं जेव्हा ती मशीन स्विच ऑफ केली जाते त्याच्यानंतर काउंटिंग कशी वाढते? मी पोलिंग बूथवरती बसलेलो आहे, गेली 10-15 वर्ष पोलिंग बूथवरती बसतो. तिथे जी काउंटिंग होते ते आम्ही काउंट करतो. त्याच्यानंतर जे तुमचे जे वोटिंग वाढते ही कशी वाढते? ती काउंटिंग आणि ती काउंटिंग मॅच झाली पाहिजे ना मतदानाची. ही
या आता मतदान यंत्रावरती जे आपलं मतदान होतं ते आम्ही जे टिक मार्क करतो, किती मतदारांनी किती हे केलं मतदान, ती यानंतर कसं वाढतं मतदान त्या हा मशीनमध्ये. आक्षेप असा पण आहे ना की तुम्ही जर म्हणताय तर हे तुमच्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला समजतंय किंवा तुमच्या लक्षात येत आहे, तर पक्ष जे आहेत विरोधी पक्ष ते या बाबतीत आवाज उठवताना किंवा त्या सगळ्या गोष्टी करताना कुठे दिसत नाहीत. नाही आवाज उठवला जातो, पण हे सत्ताधारी आवाज दाबले जातात पोलीस यंत्रणेच्या मार्फत. नागरिकांनी काय करावं, कार्यकर्त्यांनी काय करावं, हा कार्यकर्ता जे दुसऱ्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांच्यावरती हा दबाव आणला जातो. आता माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता असेल की मला माझ्यावरती केस लादली जाते, माझ्या परिवारावरती हे येतं ना, परिवाराचं परत टेन्शन असतं की तू कशाला त्याच्या ह्याच्यात जातो. साहजिक आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात, कारण हे कुठंतरी चुकीचं चाललंय, ह्याच्यावरती काहीतरी चांगलं झालं पाहिजे आणि ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे.